विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिक शास्त्राच्या दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि त्याचं नाव आहे संविधानाची उद्देशिका। बघा, मागच्या प्रकरणामध्येच आपण पाहिलं आहे संविधान म्हणजे काय। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या एक स्वतंत्र संविधान असावं आणि त्या नियमावलीनुसारच देशाचा राज्यकारभार चालावा असे हे स्वातंत्र्य सैनिकांना वाटायचं आणि त्यानुसार ही संविधान समिती स्थापन झाली आणि संविधानाची निर्मिती झाली, भारतीय संविधानाची। आता मी थोडक्यात आधी संविधानाचा अर्थ सांगते। तर संविधान म्हणजेच देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। प्रत्येक देशाचं स्वतंत्र असं संविधान असतं। तसंच आपल्या देशाचं सुद्धा संविधान निर्मिती झाली आणि आपण जवळजवळ 1950 पासून संविधानाचा अंमलबजावणी करत आहोत। तर संविधानाची उद्देशिका जी आहे तिचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर उद्देशिका म्हणजे काय, तर आपलं जर तुम्ही प्रत्येक विषयाचं पुस्तक बघितलं, पाठ्यपुस्तक, तर सुरुवातीला तुम्हाला संविधानाची उद्देशिका वाचायला मिळेल। तीच संविधानाची उद्देशिका ज्यामध्ये थोडक्यात वर्णन केलेलं आहे, संविधानात काय काय लिहिलेलं आहे, काय काय तरतुदी आहेत याचं थोडक्यात वर्णन त्या संविधानाच्या उद्देशिकेत आहे। तुम्ही ती वाचू शकतात आणि संविधान दिनाला आपण ती म्हणून घेतो। संविधान दिन कधी असतो माहिती ना तुम्हाला? 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असतो आणि त्या दिवशी आपण तो म्हणतो। तर संविधान म्हणजेच राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। राज्यकारभार कसा चालावा यासाठी असलेला एक दस्तावेज आहे। संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे। कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे आणि हेतू असतात, म्हणजेच काहीतरी ठरलेलं असतं सरकारच्या मनात। ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात। त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच प्रस्तावना होय। या प्रस्तावनेलाच उद्देशिका असेही म्हणतात। उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका किंवा सरनामा असे म्हटले जाते। ही उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते। संविधानात काय काय अपेक्षित आहे हे स्पष्ट करणारी ती उद्देशिका असते। आपण सगळेजण भारताचे नागरिक आहोत हे आपल्याला माहिती आहे। आपण सगळ्यांनी मिळून एक देश तयार होतो आणि देशाला काय मिळवायचे आहे ही उद्देशिका सांगते। यातील मूल्य, विचार आणि हेतू हे उदात्त आहेत। जर तुम्ही ती वाचली तर त्याचा अर्थ समजावून घ्या। आपल्या पुस्तकात सुद्धा आहे सुरुवातीला संविधानाची प्रस्ताविका। संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते। याचा अर्थ हे संविधान कोणासाठी आहे? आम्ही, आमच्यासाठी, भारतातील लोकांसाठी। भारताचे एक सार्वभौम राष्ट्र, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे। त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजावून घेऊ। म्हणजेच ही उद्देशिका आपल्याला आज समजावून घ्यायची आहे, तिचा अर्थ जाणून घ्यायचा आहे। तर यातला पहिला शब्द आहे सार्वभौम राज्य। भारत हे सार्वभौम राज्य आहे। तर याचा अर्थ काय होतो? आपल्या देशावर बऱ्याच काळ ब्रिटिशांनी राजवट केली होती। सुमारे 150 वर्ष राजवट ब्रिटिशांची होती। 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि राजवट संपली। आपला देश स्वतंत्र झाला। भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले। याचाच अर्थ भारत हा देश आता कोणत्याही परकीय नियंत्रणाखाली नव्हता किंवा नाही आहे आजही। तर याचाच अर्थ काय होतो? सार्वभौम। सार्वभौम म्हणजेच काय, तर स्वतंत्र असणे आणि कोणाचाही अंमल त्या देशावर नसणे। समजला हा अर्थ? आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे होते। आपण हा स्वातंत्र्य लढा जो दीर्घ काळ केला, स्वातंत्र्य सैनिकांनी 150 वर्ष लढले इंग्रजांविरुद्ध। कशासाठी? तर आपल्याला सार्वभौम म्हणजेच सर्व अधिकार ह्या देशाचे आपल्या लोकांना मिळण्यासाठी आणि परकीय राजवट संपण्यासाठी। लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते। जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते। मग यामध्ये गुप्त मतदान पद्धतीने आपण आपल्यातीलच एका सदस्याला निवडून देतो आणि हा राज्यकारभार कोणाच्या हातात देतो? आपल्यातीलच एका सदस्याच्या हातात। आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे, लोकांनाच आहे। लोकांनीच निवडून दिलेले, लोकांसाठी चालवले गेलेले आणि लोकांसाठी असलेले हे राज्य म्हणजेच लोकशाही प्रधान राज्य आपला देश आहे। अशी ही शासन संस्था आहे।
हा अर्थ होतो सार्वभौम राज्याचा. म्हणून भारत हा कसा राज्य आहे? सार्वभौम. दुसरा शब्द आहे समाजवादी राज्य. आता समाजवादीचा अर्थ काय होतो? तर समाजवादी राज्य म्हणजे जिथे गरीब श्रीमंत किंवा उच्च नीच भेदभाव, संपत्तीवर आधारित कोणताही भेदभाव केला जात नाही आणि या देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती येणार नाही याची काळजी घेतली जाते, त्याला समाजवादी राज्य असे म्हणतात. हा शब्दसुद्धा तुम्हाला समजला असेल. तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, हा उल्लेख आपण वारंवार करतो. तर याचा अर्थ काय होतो? तर आपल्या देशामध्ये भरपूर विविध जाती जमाती किंवा धर्मांचे लोक एकत्रित आनंदाने आणि प्रेमाने नांदतात आणि हे वर्षानुवर्ष आहे, पूर्वापार आहे. आपल्या पूर्वजांपासून आपण बघतोय विविध धर्म जातींचे लोक एकत्र राहतात. या देशात भरपूर लोकांनी सत्ता स्थापन केलेली होती आणि हे सगळे एकत्रित राहतात. त्यामुळेच संविधानाने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेला आहे. कारण का? तर जर एका सामायिक किंवा संकुचित अशा समाजापुरती जर हे राज्य ठेवलं असतं तर आपापसामध्ये भांडणं निर्माण झाले असते, जातीय दंगली निर्माण झाल्या असत्या आणि यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला धक्का पोचला असता. आणि म्हणून सार्वभौमत्वाचं त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेचं समाजवादी तत्त्व हे संविधानाने स्वीकारलेलं आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होतो सर्व धर्मांना समान स्थान दिले गेलेले आहे. कोणत्याही धर्माला कमी किंवा श्रेष्ठ असा दर्जा दिला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे. तुम्हाला जो धर्म हवा तो तुम्ही स्वीकारू शकतात. तुमचा धर्म सोडून तुम्ही दुसऱ्या धर्माचा सुद्धा अनुयायी होऊ शकतात. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात. त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही किंवा हा माझ्या धर्माचा आहे, हा माझ्या जातीचा आहे असा भेदभाव होऊ शकत नाही. चौथा जो मुद्दा आहे या संविधानाच्या उद्देशिकेत घेतलेला आहे तो आहे लोकशाही राज्य. आता लोकशाही राज्य काय म्हणजे लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे, म्हणजेच निवडणूक पद्धतीने, गुप्त मतदान पद्धतीने हे सरकार निवडले जाते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही सध्या रोज पेपर वाचत असाल तर सगळं घडामोडी, राजकीय घडामोडी तुम्हाला समजतात. रोज सरकार वेगवेगळे नियमावली टाकतायत आणि तुम्हाला काही सामाजिक अधिकार देत आहेत, आर्थिक बंधनं दूर केले, विविध संधी निर्माण करून दिल्या. हे कारण हे सरकार कोणाचं आहे? आपणच निवडून दिलेलं आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे. रोज लोकांनी एकत्र येऊन घेणे शक्य नसते, म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. आपण हे जे प्रतिनिधी निवडून देतो हे आपले मत तिथं मांडतात आणि आपल्या समस्या मांडून त्यानुसार कायदे आणि त्यात घटना दुरुस्ती करतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. आपणच त्यांना काही सुचवतो आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतात. तुम्हाला माहिती आहे का? तर धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतीय समाजामध्ये जर जगातील बघितला तुम्ही तर सर्वात जास्त विविध धर्मांचा असलेला एकमेव देश असेल तर तो आहे आपला भारत, आपला इंडिया. का? कारण आपल्या देशामध्ये विविध धर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने एकमेकांचे सण उत्सव साजरे करतात. आपले धार्मिक स्वातंत्र्याचे सण आपण साजरे करतो. आपल्याला जो हवा तो सण आपण आनंदाने साजरा करतो. तेव्हा बहुधार्मिकता जपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. संविधानाने अनेक हक्क आपल्याला दिले आहेत. आपल्यावर कोणी बंधनं घालू शकत नाही. आपल्या सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचाही विचार आपण केला पाहिजे. आणि पाचवा जो मुद्दा दिला आहे उद्देशिकेत तो आहे गणराज्य. आता गणराज्य या शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून घ्या. कारण गणराज्य म्हणजेच काय? तर लोकांचे राज्य. लक्षात ठेवा, आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडली जातात. जर तुम्ही छोट्या खेड्यागावात राहत असाल तर तुमचा सरपंच जो असतो खेडेगावातला, ग्रामपंचायतीचा प्रमुख, तर तो सरपंचसुद्धा कोण निवडून देत असतं? तर गावातील लोकच निवडून देतात. म्हणजे लोकांकडून निवडून आलेले प्रतिनिधी ते आहेत. किंवा नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकशाही प्रधान पद्धतीनेच निवडून येतो. आपले मुख्यमंत्री किंवा आपले पंतप्रधान हे सुद्धा आपणच निवडून दिलेले आहेत. लक्षात ठेवा, कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही.
वंश परंपरेनेचा अर्थ होतो, जर सरपंच असेल तर त्याचा मुलगा जन्माला आला आणि नंतर तो मोठा झाल्यानंतर तोच सरपंच होईल का? नाही. जर लोकांच्या मनात आलं तर त्याची सत्ता तो उलटवून टाकू शकतात. म्हणजे जन्माला आल्यानुसार ते पद त्याला मिळू शकत नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे मग तोच मुख्यमंत्री होईल असं शक्य नाही आहे आता, कारण ही लोकशाही प्रधान राज्य आहे. गणराज्य पद्धती आपल्या देशात आहे. आता इथपर्यंतचे मुद्दे तुम्हाला मी समजवलेले आहे उद्देशिकेचे. या पुढचा भाग आपण पुढच्या तासाला घेऊ.